अर्चना आणि सुबोध या दोघांनी त्यांच्या नवीन घरात आजच प्रवेश केला होता. घरात पाहुण्यांची खूप ये-जा चालू होती, परंतु सर्व पाहुणे अर्चनाचेच होते. सुबोधचे फक्त मित्रच आले होते. त्याचा एक सुद्धा नातेवाईक गृहप्रवेशाला आला नव्हता. सुबोधने एक हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा नवीन फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यांपूर्वी त्याने एक नवीन किया कार सुद्धा खरेदी केली होती. सुबोधची झालेली प्रगती पाहून जवळपासच्या सर्वांना धक्का बसला होता. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि त्यानंतर पार्टी खूपच उत्साहात साजरी केली होती. सर्वजण खूप एन्जॉय करतात आणि सुबोध अर्चनाला अभिनंदन करून त्याच्या रूममध्ये जातो. थोड्या वेळानंतर सुबोध त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो. अर्चना सुबोधच्या रूममध्ये येऊन त्याला म्हणते, आज मी खूपच थकले आहे, चला आता आपण झोपी जाऊया. सुबोध लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, अर्चना, आजचा दिवस किती लवकर गेला आणि कामाच्या ओघात वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. आता मला सुद्धा खूप थकल्यासारखं जाणवत आहे. असं बोलून दोघे पण बेडवरती झोपी जातात. अर्चना सुबोध जवळ येते आणि म्हणते, माझे आई बाबा तुझं खूपच कौतुक करत होते. म्हणत होते, आम्ही खूप नशीबवान आहोत. अगदी हिऱ्यासारखा जावई आम्हाला मिळाला आहे. एवढं कमी वय असून सुद्धा कोणाच्या आधाराशिवाय त्याने हे सर्व करून दाखवलं आहे. खरोखर हुशार आणि मेहनती मुलगा आहे आपला जावई. सुबोध म्हणतो, आत्ता माझं खूप कौतुक करत आहेत तुझ्या घरचे, परंतु तू माझ्या जेव्हा प्रेमात पडली होती तेव्हा ते म्हणत होते, याच्या आईवडिलांचा काहीच पत्ता नाहीये आणि नातेवाईकांचा सुद्धा काही पत्ता नाहीये. कोण आहे, कुठला आहे त्याचं आपल्याला काहीच माहीत नाही, म्हणून ते लग्नासाठी नकार देत होते. अर्चना म्हणते, सुबोध, कोणते पण आई वडील आपल्या मुलीचं लग्न करताना हाच विचार करतील ना. उद्या चालून आपल्याला मुलगी झाली आणि ती सुद्धा कोणाच्या प्रेमात पडली तर आपण काय करणार आहोत. सुबोध म्हणतो, हो अर्चना, तू अगदी बरोबर बोलत आहेस. तू जे बोलत आहेस ते मला सुद्धा पटत आहे. अर्चना म्हणते, सुबोध, यावरून मला एक आठवलं. तुझे आईवडील कोण आहेत आणि कुठे असतात, ते आहेत की नाही, प्लीज मला सांग ना. तुला यशस्वी झालेलं पाहून त्यांना किती आनंद होईल. तू मला त्यांच्याबद्दल आजपर्यंत काहीच का नाही सांगितलं आहेस. तेव्हा सुबोध अर्चनाला म्हणतो, नाही अर्चना, मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. मी त्या लोकांना विसरून गेलो आहे. माझ्याजवळ आता फक्त त्यांची एकच गोष्ट उरली आहे, ते म्हणजे त्यांनी माझं ठेवलेलं नाव. सुबोध या नावाशिवाय त्यांची माझ्याकडे काही एक आठवण यावी असं काहीच नाहीये आणि मला कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यात त्यांची आठवण येईल अशी नकोच आहे. तेव्हा अर्चना सुबोधला म्हणते, ओके सुबोध, शांत हो. यापुढे तुला त्यांच्याबद्दल मी काहीच विचारणार नाही. आणि सुबोधला ती मिठी मारते. ते दोघं पण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुबोध मस्तपैकी हॉलमध्ये टीव्हीवरती सिनेमा पाहत बसलेला असतो. तेव्हाच त्यांची डोरबेल वाजते. अर्चना स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते. तेव्हा ती सुबोधला आवाज देते, सुबोध, कचरा गोळा करणारी बाई आली असेल. डस्टबिन ठेवली आहे दरवाजात, ती त्यांना देऊन टाक. तेव्हा सुबोध उठून दरवाजा उघडतो. तो डस्टबिन मधला कचरा त्या गोळा करणाऱ्या बाईला कचरा देऊन टाकतो. तेव्हा त्या कचरा नेणाऱ्या बाईला पाहून सुबोधला धक्का बसला, कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून सुबोधची आई प्रभादेवी असते. प्रभा सुद्धा सुबोधला ओळखते आणि सुबोधला पाहिल्यानंतर तिला अतिशय आनंद होतो. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. परंतु तेव्हाच सुबोध लगेचच त्यांच्या तोंडावरतीच दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे प्रभाला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा प्रभा डोळे पुसत जड पावलांनी वरच्या मजल्यावरती कचरा आणण्यासाठी निघून जाते. सुबोध दरवाजा बंद करून, डोळे बंद करून दरवाजाला टेकून जागेवरच उभा असतो. तेव्हाच अर्चना हॉलमध्ये येते आणि सुबोधला डोळे बंद केलेलं पाहून विचारते, काय झालं आहे सुबोध, दिलास का कचरा. सुबोध म्हणतो, हो दिला. आणि अर्चनापासून तो नजर चोरत सुबोध त्याच्या रूममध्ये निघून जातो. अर्चनाला तो त्याच्या आईबद्दल काहीच न सांगता त्याच्या रूममध्ये निघून जातो. आज रविवार होता, त्यामुळे अर्चना आणि सुबोधने मस्तपैकी टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा पाहायचा असं ठरवलं होतं. सुबोध पार्किंगमधून त्याची गाडी घेऊन येतो. तेव्हा अर्चना बाहेरच उभी असते. ती गाडीमध्ये बसते. एक वॉचमन सोसायटीचं गेट उघडतो. त्या वॉचमॅनला पाहून सुबोधच्या पायाखालून जमीनच सरकते, कारण सोसायटी गेटचा वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून सुबोधचे स्वतःचे वडील सुधीर होते. सुधीर सुद्धा त्याच्या मुलाला सुबोधला ओळखतो.
तो सुबोधला पाहून खूप हसू लागतो. डोळ्यात अश्रू त्याच्या दाटून आले होते. परंतु सुबोध त्यांच्याकडे न पाहता दुसरीकडे पाहतो आणि त्याची गाडी अगदी जास्त स्पीडने तो घेऊन तिकडून निघून जातो. तेव्हा प्रभा सुधीर जवळ येते. तेव्हा सुधीर तिला म्हणतो, अगं प्रभा, मी आपल्या मुलाला पाहिलं आहे, सुबोधला पाहिलं आहे. प्रभा म्हणते, मी सुद्धा त्याला पाहिलं होतं. त्याचं घर सुद्धा मी पाहिलं आहे. 6व्या मजल्यावर राहतो तो. खूप प्रशस्त फ्लॅट घेतला आहे आणि खूपच सुंदर आहे. सुधीर म्हणतो, तुला कसं काय माहीत? तेव्हा प्रभा सांगते, सकाळी कचरा गोळा करण्यासाठी गेले होते तेव्हा मी पाहिलं. सुबोध कचरा देण्यासाठी बाहेर आला होता. सुधीर प्रभाला विचारतो, सुबोध तुझ्यासोबत काही बोलला नाही का? त्याने तुला ओळखलं नाही का? प्रभा म्हणते, त्याने तर तुम्हाला पण पाहिलं होतं ना. तुम्हाला काही बोलला का तो? तेव्हा सुधीर म्हणतो, अगं प्रभा, सुबोधने आपल्याला कदाचित ओळखलं नसेल. कित्येक वर्ष उलटून गेली आहेत. त्याने आपलं तोंड पाहून कदाचित त्याने ओळखलंच नसेल. प्रभा म्हणते, ओळखलं आहे. त्याने आपल्या दोघांना पण ओळखलं आहे. सकाळी तर मला पाहून माझ्या तोंडावरतीच त्याने दरवाजा लावून घेतला. विचार करा, एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा फ्लॅटमध्ये राहणारा, 4 चाकी गाडीमध्ये फिरणारा साहेब, माझ्यासारख्या कचरा गोळा करणाऱ्या बाई आणि तुमच्यासारख्या साधारण गेटवर उभा असणाऱ्या वॉचमॅनला तो कसा काय ओळख देणार आहे? तुम्ही जास्त विचार करू नका आणि आता यापुढे त्याच्यासोबत बोलण्याचा देखील प्रयत्न सुद्धा करू नका. त्याला ओळख सुद्धा देऊ नका. सुधीरला सुद्धा प्रभाचे बोलणे पटते. तो म्हणतो, खरं बोलतेस तू प्रभा. तो आपल्याला कायमस्वरूपी विसरून गेला आहे. त्यामुळे आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं? आपल्यामुळे त्याला त्रास नको व्हायला. आपण जसे आहोत तसे आपण सुखी आहोत. प्रभा तिच्या कामाला निघून जाते. थोड्या वेळानंतर सुबोध आणि अर्चना दोघे सिनेमा पाहून घरी परत येतात. परंतु सुबोधच्या मनात अजून सुद्धा त्याच्या आईवडिलांबद्दल विचार चालू होता. सिनेमा बघत असताना सुद्धा सुबोध त्याच्या आईवडिलांचाच विचार करत होता. जेवण झाल्यानंतर अर्चना झोपी जाते. परंतु सुबोधला मात्र झोपच येत नसते. त्याची झोपच उडून जाते. त्याला सर्व गोष्टी आठवू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी परत प्रभा सुबोधच्या घरी कचरा घ्यायला येते. तेव्हा अर्चना दरवाजा उघडते. अर्चनाला पाहून प्रभाला खूप आनंद होतो. कचरा घेऊन जाताना प्रभा अर्चनाला म्हणते, कशी आहेस सुनबाई? हे शब्द प्रभाच्या तोंडून ऐकून अर्चनाला आश्चर्य वाटलं. तेव्हा अर्चना प्रभाला विचारते, मावशी, तुम्ही मला सुनबाई का म्हणाल्या? तेव्हा प्रभा म्हणते, अगं चुकून माझ्या तोंडात आलं मुली. अगं माझी सून सुद्धा तुझ्यासारखीच दिसते ना, म्हणून मला माफ कर. तेव्हा अर्चना म्हणते, नाही मावशी, त्यात काय एवढं? आणि माफी कशाला मागत आहात? मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून मी विचारलं. तुम्हाला पाणी देऊ का मी? नाही तर मावशी तुम्ही बसा. चहा घेता का तुम्ही? प्रभा म्हणते, नको ग मुली, तू मला विचारलं तेच माझ्यासाठी खूप झालं. आमच्यासारख्या लोकांना कोणी पाणी सुद्धा देत नाही. परंतु तू तर चहाबद्दल विचारलं आहेस. आपलेपणाने माझी विचारपूस केलीस, त्यातच सर्व काही आलं. मी आता जाते. असं बोलून प्रभा तिथून निघून गेली. अर्चनाला प्रभाचा स्वभाव खूप आवडला होता. दुपारच्या वेळी अर्चनाचे एक पार्सल गेटवरती आले होते. तेव्हा सुधीर कॉल करून अर्चनाला सांगतो, अर्चना मॅम, खाली गेटवर पार्सल आले आहे तुमचे. तेव्हा अर्चना त्यांना म्हणते, तुम्ही पार्सल घेऊन इथे 6व्या मजल्यावर आणून देऊ शकता का प्लीज? तेव्हा सुधीर म्हणतो, हो, आणि अर्चनाला ते पार्सल आणून देतो. अर्चनाला पाहून सुधीरला खूप आनंद झाला होता. त्याला समजले असते हीच आपली सुनबाई आहे. अर्चना त्याला पाणी विचारते. तेव्हा सुधीर तिला नाही म्हणतो आणि पुन्हा त्याच्या कामावर निघून जातो. सुधीर गेटवरती येतो तेव्हा प्रभा तिकडेच बसलेली होती. तेव्हा प्रभा सुधीरला सांगते, अहो, मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. सुधीर म्हणतो, हो, मी सुद्धा आत्ता आपल्या सुनबाईला पाहिलं. खूपच सुंदर आहे आणि स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे. मला पाणी प्यायचं का असं विचारत होती. तेव्हा प्रभा म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं असेल. मला तर माझ्या सुनेने चहा सुद्धा विचारला होता. पुढच्या वेळेस जेव्हा मला सुनबाई चहा घेणार का असं विचारेल ना, तेव्हा मी चहा घेईल. सुनबाईच्या हातचा चहा कसा असतो ते तरी समजेल. त्यांच्या सुनेला आणि मुलाला पाहिल्यापासून त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. दुपारच्या वेळी अर्चना विचार करते, आता आपण आपल्या नवीन घरात शिफ्ट तर झालो आहोत, परंतु अजून सुद्धा कपाटात सर्व सामान लावायचे बाकी आहे. सर्वात अगोदर सुबोधचे सामान लावून घेते. तेव्हा अर्चना सुबोधची बॅग उघडते आणि कपाटात सुबोधचे सर्व सामान व्यवस्थित लावू लागते. तेवढ्यात सुबोधची एक फाईल खाली पडली आणि त्यातले सर्व कागदपत्र सुद्धा अस्ताव्यस्त होऊन जमिनीवरती खाली पसरतात.
ते सर्व कागदपत्र गोळा करून परत फाईलमध्ये ठेवत असताना अर्चनाचे लक्ष एका फोटोकडे जाते. तो फोटो सुबोधचा लहानपणीचा फोटो होता, जेव्हा तो 10वीला असताना संपूर्ण राज्यातून पहिला आलेला असतो. त्या फोटोवरून तिला समजतं हाच सुबोध आहे आणि त्या फोटोमध्ये त्याला पुष्पगुच्छ देताना त्याचे आईवडील सुद्धा होते. सुबोधच्या आईवडिलांना पाहून अर्चनाला धक्का बसला होता, कारण आज ती पहिल्यांदा त्यांना पाहत होती. तेव्हा तिला समजतं सुबोधची आई तर आपल्या सोसायटीमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते आणि सुबोधचे वडील आपल्याच सोसायटीच्या गेटवरती वॉचमॅन आहेत. अर्चनाने आज पहिल्यांदा सुबोधचे आईवडील पाहिलेले होते. या अगोदर कधीच सुबोधने त्यांचा उल्लेख सुद्धा तिच्याजवळ केला नव्हता. त्यांच्याबद्दल अर्चनाला काहीच सांगितलेलं नसतं, परंतु आज अर्चनाला सर्व सत्य समजलं होतं. सुबोध आज एवढा मोठा माणूस झाला आहे, त्याच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे, तरी सुद्धा त्यांचे आईवडील आज असे काम का करतात? ते आज अशा परिस्थितीमध्ये का आहेत? अनेक प्रश्न अर्चनाला पडले होते. तेव्हा अर्चना या प्रश्नांचं उत्तर शोधून काढण्याचा निर्णय घेते. तिने जर सुबोधला विचारलं तर तिला तो काहीच सत्य सांगणार नाही, उलट अर्चनावर चिडेल. अर्चनाला त्याचा स्वभाव अगोदरच माहीत होता, त्यामुळे तिने ठरवलं होतं आता सुबोधच्या आईवडिलांना सर्व सत्य विचारायचं. अर्चना लगेच सोसायटीच्या गेटवर येते. तिथे सुधीर उभा असतो. सुधीरला पाहून अर्चनाला अतिशय आनंद होतो. तेव्हा अर्चना विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? हा सुधीर सांगतो, संपेल बेटा, अर्धा तास लागेल. का ग, काही काम आहे का तुझं माझ्याकडे? तेव्हा अर्चना विचार करते, त्यांना अगोदरच सांगितलं तर ते येणार नाहीत, काम आहे असं सांगून त्यांना घरी बोलवते. तेव्हा अर्चना म्हणते, हो बाबा, घरी एक काम आहे, त्या कामाचे मी तुम्हाला चांगले पैसे देईल आणि मला अजून एक बाई सुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत कोणी आहे का? आहे ना, माझी बायको प्रभा या सोसायटीमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते, ती सुद्धा येईल. अर्चना म्हणाली, ठीक आहे बाबा, तुम्ही ड्युटी संपली की त्यांना घेऊन या. तुम्हाला माझं घर तर माहीत आहेच की? सुधीर म्हणतो, हो मला माहीत आहे, येतो आम्ही दोघं. तेव्हा अर्चनाला खूप आनंद होतो. अर्चना घरी परत येते. तिचे सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे अर्चना अतिशय आनंदात होती. अर्चना एका स्वीट होमवरती कॉल करून भरपूर नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवते. इकडे सुधीर प्रभाला बोलवतो. तेव्हा प्रभा विचारते, काय झालं? तेव्हा सुधीर प्रभाला सांगतो, अगं सुनबाईने आपल्याला त्यांच्या घरी बोलवलं आहे. तेव्हा प्रभा विचारते, तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नसेल ना? तेव्हा सुधीर म्हणतो, नाही, आपला मुलगा तिला काहीच सांगणार नाही. ती म्हणाली तिच्या घरी काहीतरी काम आहे, आपल्याला त्या कामाचे पैसे देणार आहे असं म्हणाली आहे. चल आपण जाऊया, या निमित्ताने आपल्या मुलाचे आणि सुनबाईचे घर सुद्धा पाहून घेऊ. तेव्हा प्रभा म्हणते, हो चला जाऊया आपण. इकडे अर्चना विचार करते, तिचे सासू सासरे आज पहिल्यांदा घरी येत आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर साडीवरती गेलं पाहिजे. त्यामुळे अर्चना साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दारावरची बेल वाजली. अर्चनाला खूप आनंद झाला होता. ती आनंदात दरवाजा उघडते. तेव्हा सुधीर आणि प्रभा आलेले असतात. तेव्हाच अर्चना म्हणते, या ना, आत या. ते दोघं आत येतात. एवढा मोठा सुंदर आणि प्रशस्त फ्लॅट बघून दोघांना अतिशय आनंद झाला होता. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले होते. अर्चनाला ही गोष्ट समजते. तिला विश्वास नसतो तेच तिचे सासू सासरे आहेत. तेव्हा अर्चना म्हणते, आई बाबा या ना, बसा ना. तेव्हा सुधीर म्हणतो, नाही बेटा, तू काहीतरी काम करण्यासाठी आम्हाला बोलवलं आहेस ना, अगोदर ते काम आम्ही करतो. तेव्हा अर्चना म्हणते, तेच काम मी तुम्हाला नंतर सांगते, अगोदर तुम्ही बसून घ्या. अर्चना त्या दोघांना सोफ्यावर बसवते. आज पहिल्यांदा सुधीर एवढ्या महागातल्या फ्लॅटमध्ये एवढ्या एक्सपेन्सिव्ह सोफ्यावरती बसलेला होता. तेव्हा अर्चना स्वयंपाकघरात जाऊन दोघांसाठी पाणी घेऊन येते. ते दोघं पाणी पितात. तोपर्यंत अर्चना त्या दोघांना बाहेरून मागवलेले पदार्थ आणि मिठाई खायला देते. अर्चना म्हणते, घ्या ना आई बाबा, घ्या ना आई बाबा. सुधीर आणि प्रभाला समजतच नाही अर्चना असं का वागत आहे. ते दोघं खूप लाजत असतात. ते काहीच खात नाहीत. तेव्हा अर्चना त्यांना म्हणते, तुम्ही असं का करत आहेत? हे तर तुमच्याच मुलाचे घर आहे ना, घ्या ना. हे ऐकल्यानंतर प्रभा आणि सुधीरला जबरदस्त धक्का बसतो. ते दोघं सोफ्यावरचे उठून उभा राहतात आणि म्हणतात, हे काय बोलत आहेस तू पोरी? आमच्या मुलाचं घर असं काहीच नाहीये. तेव्हा अर्चना म्हणते, आई बाबा मला सर्व समजलं आहे. तुम्ही सुबोधचे आईवडील आहात ना, माझ्या पतीचे आईवडील. आज मला त्यांच्या फाईलमध्ये तुमचा फोटो सापडला आणि त्या फोटोमध्ये तुम्ही दोघंच आहात. एवढं बोलून अर्चना त्यांना तो फोटो दाखवते. फोटो पाहून प्रभा आणि सुधीरच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
प्रभाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रभा त्या फोटोला छातीला कवटाळून रडत होती आणि रडत रडत म्हणत होती, तू खरं बोलत आहेस पोरी, हा माझाच मुलगा सुबोध होता, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाहीये, तो आता खूप बदलून गेला आहे. तेव्हा अर्चना म्हणते, आई बाबा, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, असं कसं काय झालं? तुमचा मुलगा एवढा हुशार आणि शिकलेला आहे, श्रीमंत आहे, आणि तुम्ही दोघं असले काम का करत आहात? आणि तो तर तुम्हाला ओळखसुद्धा दाखवत नाही. असं काय घडलं आहे तुमच्यामध्ये? अर्चनाचे प्रश्न ऐकून प्रभा आणि सुधीर एकमेकांकडे पाहू लागले. सुधीर अर्चनाला म्हणतो, जाऊ दे पोरी, आता तू जुन्या आठवणी परत का काढत आहेस? तेव्हा अर्चना म्हणते, नाही बाबा, सुबोधची मी पत्नी आहे, तुमच्या दोघांची सून आहे, मला सर्व काही माहीत असायलाच हवं. तेव्हा प्रभा म्हणते, ठीक आहे सुनबाई, आम्ही तुला सर्व काही सांगतो. सुबोध आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही खेडेगावात राहायचो. आम्ही खूपच गरीब होतो. आम्ही झोपडीमध्ये राहायचो. 2 वेळचं जेवणसुद्धा आम्हाला भेटणे अवघड झाले होते. सुबोध शिक्षणात अतिशय हुशार होता. गावातल्या शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर यायचा आणि सुबोध आम्हाला नेहमी म्हणत होता, त्याला खूप शिक्षण शिकून मोठा माणूस व्हायचा आहे. तो नेहमी सर्वांना हेच सांगत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नव्हते. सुबोधने 10वी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले होते. त्याने खूप नावसुद्धा कमवलं होतं. ग्रामीण भागात राहून त्याने 10वीला असताना राज्यातून पहिला क्रमांक पटकावला होता. आमचा सुबोध हा जो फोटो आहे ना, तेव्हाचा आहे, जेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता. परंतु त्यानंतर सुबोध म्हणाला, त्याला पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला जायचं आहे. त्याने आम्हाला पैसे मागितले होते. तेव्हा आम्ही त्याला म्हणालो होतो, पोरा, आमच्याजवळ एवढे पैसे नाहीत. तुला तुझं ओझं, तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर पूर्ण करावे लागेल, नाहीतर तुला शिक्षण सोडून द्यावं लागेल. तेव्हा याच कारणामुळे सुबोध आमच्यावर खूप चिडला होता. सुबोध आम्हाला म्हणाला, तुम्ही आईबाबा म्हणून काहीच कामाचे नाही. तुम्ही माझं साधं शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. तुमच्याकडे एवढे पैसे सुद्धा नाहीत. एवढं बोलून सुबोध रागारागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून आला. तिथे त्याने स्वतःच्या जीवावर त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आमच्या नात्यात दुरावा वाढतच गेला. अगोदर महिन्यातून एकदा घरी येणारा सुबोध आता 6 महिन्यांनी घरी येऊ लागला. नंतर हळूहळू वर्षातून एकदा घरी येऊ लागला आणि मागच्या 10 ते 12 वर्षांपासून तर आमची भेट सुद्धा झाली नाही. त्यांनी आमच्याशी असलेलं सर्व नातं संपवलं आहे. कालच आम्ही त्याला कित्येक वर्षांनी पाहिलं आहे. कदाचित एक आई वडील म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण करून आमचं कर्तव्य पूर्ण करू शकलो नाही. त्याच्यासाठी पैसे नाही कमावू शकलो, म्हणून कदाचित तो आमचा रागराग करत असेल. आणि आता सुबोध एवढा मोठा माणूस झाला आहे, त्यामुळे एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि सोसायटी गेटवरती त्याचा बाप वॉचमॅन आहे. हे कोण मान्य करणार आहे? तूच आम्हाला सांग. हे सर्व ऐकल्यानंतर अर्चनाला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा अर्चना म्हणते, आई बाबा, या सर्व गोष्टींमध्ये तुमची काहीच चूक नाही. खरी चूक तर सुबोधची आहे. सुबोध चुकीचा वागला आहे. तुम्ही तर तुमच्या परिस्थितीमुळे हतबल झाले होते, परंतु आता सुबोधची परिस्थिती सुधारली आहे. तेव्हा सुबोधने तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा प्रभा म्हणते, जाऊ दे ग पोरी, आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदात आहोत बघ. आमच्या हाताने कष्ट करून खात आहोत. आम्हाला नको हे ऐशोआरामाचे आयुष्य, हा मोठा फ्लॅट. आज तू आम्हाला घरी बोलवलं होतं, त्यामुळे आम्ही तुझ्या बोलण्याला मान दिला. त्यातच आम्हाला आता भरून आलं आहे. तेव्हा अर्चना म्हणते, नाही आई, आता तुम्हाला अशा अवस्थेत मी कुठेच जाऊ देणार नाही. सुबोध खूप चुकत आहे. त्याची तुमच्याबद्दल काही जबाबदारी आहे. तो त्याच्या जबाबदारीपासून सरळ अंग झटकून घेत आहे. आता त्याला असं करता येणार नाही. त्याची जबाबदारी त्याला सांभाळावीच लागेल. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकले नाही, तरी तुम्ही त्याला जन्म दिला आहे आणि हेच तुमचे त्याच्यावर केलेले मोठे उपकार आहे. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरी तुमच्या उपकाराचे पांग कधीच फिटणार नाही. आता यापुढे तुम्ही याच घरात राहायचं, कोणतेच काम करायचं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य खूप कष्टात काढलं आहे, परंतु आता राहिलेलं आयुष्य तुम्ही आनंदात जगायचं आहे. तेव्हा प्रभा आणि सुधीर म्हणतात, नाही ग पोरी, असं होणे अशक्य आहे. तेव्हा अर्चना म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहीत नाही मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला मीच लग्नासाठी शपथ घातली होती आणि हट्ट करून त्याच्याशी लग्न केलं होतं. मी तर माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन सुबोधसोबत लग्न केलं आहे. मी कोणाचं कधीच ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काहीच बोलू नका आणि मी जे सांगत आहे ते करा. प्रभा आणि सुधीरला तर काय बोलावं तेच समजत नाही. अर्चना प्रभा आणि सुधीर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला सांगते. नंतर ती त्या दोघांना चांगले कपडे देते. थोड्या वेळानंतर सुबोधसुद्धा घरी येईल हे अर्चनाला माहीत होतं.
त्यामुळे ती प्रभा आणि सुधीर या दोघांना हॉलमध्ये सोफ्यावर बसायला सांगते. सुधीरला पेपर वाचायला देते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. अर्चना दरवाजा उघडते आणि सुबोधला म्हणते, आई बाबा आले आहेत. सुबोधला वाटतं अर्चनाचे आई बाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आले आहेत. तेव्हा सुबोध पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आई बाबा? परंतु तिथे त्याचेच आई बाबा प्रभा आणि सुधीर होते. त्यांना पाहून सुबोधच्या पायाखालून जमीन सरकते. काय बोलावं त्याला काहीच समजत नाही. तेव्हा सुबोध रागात येऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो. प्रभा आणि सुधीर दोघे पण घाबरून जातात आणि अर्चनाला म्हणतात, पोरी तुला सांगितलं होतं ना, बघ किती चिडला आहे. आम्ही नाही राहणार इकडे, आम्ही जातो आमच्या घरी. तेव्हा अर्चना म्हणते, तुम्ही काळजी करू नका, पुढे बघा 15 मिनिटात काय घडतं ते. अर्चना बेडरूममध्ये येते तेव्हा सुबोध तिला म्हणतो, हे काय आहे अर्चना, तू यांना घरात का बोलवलं आहेस आणि त्यांचं घर असल्याप्रमाणे ते इकडे काय करत आहेत? तेव्हा अर्चना म्हणते, असं कसं सुबोध, त्यांच्या मुलाचं घर आहे ना. तेव्हा सुबोध म्हणतो, म्हणजे तुला सर्व काही समजलेलं दिसत आहे. मला नाही जाणून घ्यायचं तुला कसं काय समजलं आहे, परंतु ते दोघं या घरात नाही राहू शकत. तेव्हा अर्चना म्हणते, मी त्यांना नाही सांगणार, ते तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणे तो त्यांचा हक्क आहे. तेव्हा सुबोध म्हणतो, कसला हक्क? त्यांनी माझ्यासाठी काहीच केलेलं नाही. मी माझ्या जीवावर शिक्षण पूर्ण केलं आणि एवढा मोठा माणूस झालो आहे. त्यांनी माझ्यासाठी काहीच केलेलं नाही, त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यासाठी काहीच करणार नाही. तेव्हा अर्चना सुबोधला म्हणते, तुझ्या आईने तुला त्यांच्या पोटात 9 महिने वाढवलं आहे, तुला जन्म दिला आहे आणि आज तू म्हणत आहेस त्यांनी काहीच केलं नाही. अरे सुबोध, आज तू जे काही चुरूचुरू बोलत आहेस ते सुद्धा त्यांनीच तुला बोलायला शिकवलं आहे. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहत होतास तेव्हा त्यांनी कष्ट करून तुला सांभाळलं होतं, स्वतःचा घाम गाळून तुला लहानाचं मोठं केलं आणि हेच खूप मोठे उपकार आहेत. तू त्यांना आयुष्यभर सांभाळण्यासाठी एवढे उपकार पुरेसे आहेत. तेव्हा सुबोध चिडतो आणि म्हणतो, अर्चना तू असं काही ऐकणार नाहीस, थांब, आत्ता मीच त्यांना घरातून बाहेर हकलून देतो. एवढं बोलून सुबोध बाहेर हॉलमध्ये जाऊ लागतो. तेव्हा अर्चना सुबोधला म्हणते, आज ते या घरातून बाहेर गेले तेव्हा त्यांच्या मागे मी सुद्धा हे घर सोडून निघून जाईल, तुला घटस्फोट देईल. मला सुद्धा अशा मुलाबरोबर राहायचं नाही जो आईबापाला विसरला. तेव्हा सुबोध जागेवरच थांबतो आणि अर्चनाला म्हणतो, अर्चना तुला माहीत नाही त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाहीये. जेव्हा मला सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्या दोघांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं होतं. तेव्हा अर्चना सुबोध जवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, सुबोध मला कळत आहे तेव्हा तुझा अपेक्षेचा काळ होता, परंतु ज्यांची परिस्थितीच नव्हती ते काय करणार होते? तुला मी एक प्रश्न विचारते, उद्या आपल्याला एक मुलगा झाला आणि तो म्हणाला, बाबा मला तुम्ही 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे, आणि समजा तेव्हा तू त्याला पैसे देऊ शकला नाहीस तर त्याने तुझ्याशी असलेले सर्व नाते तोडले, तर त्यात चूक तुझी असेल का? तुझे आई बाबा गरीब होते त्यामुळे ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, हे जग दाखवलं, तुला लहानाचं मोठं केलं, हे त्यांचे तुझ्यावर केलेले उपकार नाही आहेत का? जन्मदात्यांचे उपकार कधीच फिटत नसतात. असं वागू नकोस, तुला नशिबाने खूप साथ दिली आहे, तुझ्या मेहनतीचे सर्व फळ आहे, परंतु तू तुझ्या आईवडिलांना असं वागवशील तर सर्व कधी तुझ्या हातातून निसटून जाईल, तुला सुद्धा समजणार नाही. आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर, त्यांच्यासोबत बोल, तुझी अजून भरभराट होईल. सुबोधला शेवटी अर्चनाचे म्हणणे पटले होते. तेव्हा तो अर्चनाला म्हणाला, अर्चना तू बरोबर बोलत आहेस, जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया, आता यापुढे आपण त्यांना आपल्या जवळ ठेवूया. सुबोधचे बोलणे ऐकून अर्चनाला खूप आनंद झाला होता. ते दोघं बाहेर हॉलमध्ये येतात तेव्हा सुबोध त्याच्या आईबाबांच्या पायावरती डोकं ठेवून खूप रडत होता आणि म्हणत होता, आई बाबा मला माफ करा, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो आहे. प्रभा आणि सुधीर सुद्धा त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे रे पोरा, जा सर्व विसरून, चूक तर तुझी पण नव्हती आणि आमची पण नव्हती, परिस्थितीच खूप वाईट होती. तो क्षण सुबोध, प्रभा, अर्चना आणि सुधीर यांच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. आता त्या दिवसानंतर सर्वजण एकत्र आनंदात राहत आहेत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.